नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. आपल्या देशामध्ये कसं झालंय माहिती आहे का, की कुठलीही गोष्ट असेल तेव्हा ती अल्पसंख्याकांसाठी असते, हा एक समज रूढ झालेला आहे. म्हणजे बहुसंख्याकांनी अल्पसंख्याकांना पहिला अधिकार दिला पाहिजे, असं एक शिकवण, असे एक ज्ञान आम्हाला देण्यात आलेलं आहे. आणि यातूनच अल्पसंख्याक महत्वाचे असतात असा समज आमच्याकडे रूढ झाला आहे. कुंभमेळ्यामुळं कोरोना पसरतो हे जाहीरपणे बोलायला कोणाला काहीच वाटत नाही. पण बकरीद, रमजान ईद, तबलिगी जमात यांच्यामुळं कोरोना पसरतो असं म्हणणं म्हणजे धार्मिक तेढ पसरवणारं विधान असतं. ते सत्य असेल तरीही त्यावर भाष्य करायचं नाही, असा आमच्याकडचा प्रघात झाला आहे. अल्पसंख्याकांना संतुष्ट करण्यासाठी जे जे होईल ते ते द्यावे, हा एक आमच्या राज्यकर्त्यांचा अनोखा मंत्र आहे. याच मंत्राच्या जपणुकीतून न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर यांच्या नेतृत्वाखाली 6 सदस्यांची एक सच्चर समिती स्थापन करण्यात आली आणि या सच्चर समितीनं एका वर्षात मुस्लिम समुदायाचा अभ्यास करून 2006ला आपला अहवाल सादर केला. या अहवालाच्याच अंमलबजावणीवरून एक नवा वाद आता निर्माण झाला आहे. सच्चर समितीच्या अहवालानुसार दिल्या गेलेल्या सुविधा या देऊ नयेत, यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली आहे. याच याचिकेमुळं सच्चर समिती पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे, त्याही पेक्षा वादामध्ये आली आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सच्चर समितीची स्थापना ही केवळ मुस्लिम समुदायाच्या अभ्यासासाठी केलेली होती. घटनेच्या कलम 14 आणि 15 नुसार असं धार्मिक विषयावरती विशेष मेहरबानी करता येत नाही, अशा स्वरूपाच्या हे करता येत नाही, कुठल्याही धर्माला विशेष अधिकार देता येत नाहीत किंवा विशेष कृपा करता येत नाही, याचं उल्लंघन करून स्थापन केलेली ही समिती. भारतीय राज्यघटनेच्या कलम 340 नुसार अशा समित्या स्थापन करून त्याचा अहवाल मागवणे याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीकडे आहे किंवा संसदेनं ते करायला हवं, मंत्रिमंडळानं ते करायला हवं, पण ते घडलेलं नाही. कलम 77चं देखील हे उल्लंघन आहे. पंतप्रधानांनी ही समिती स्वतःच्या अधिकारात त्यावेळेला स्थापन केली होती. म्हणजे सच्चर समितीच्या घटनात्मक वैधतेवरच इथे प्रश्नचिन्ह लागतं आहे. चला जाऊ द्या, त्या घटनात्मक वैधता आणि घटनात्मकतेविषयी बोलण्यापेक्षा सच्चर समितीच्या अहवाल काय आहेत, निष्कर्ष काय आहेत, यावर जास्त बोलणं आवश्यक आहे. ती समिती घटनात्मक दृष्ट्या योग्य आहे की नाही हे न्यायालयात सिद्ध होईल, पण त्या समितीनं काय काय सांगितलंय आणि त्यावर आता काय चालू आहे याचा देखील विचार करण्याची गरज आहे. देशातल्या अल्पसंख्याकांसाठी जर ही समिती स्थापन करण्यात आली असती तर जैन, सीख, पारशी या समुदायाविषयी याच समितीच्या अहवालामध्ये काय विचार करण्यात आला आहे. अगदी ख्रिश्चनांचा देखील या समितीच्या अहवालात विचार नाही. म्हणजे जैन, पारसी, ख्रिश्चन या समुदाया, सीख सुद्धा त्याच्यामध्ये आले, यांचा कोणताही विचार न करता केवळ मुस्लिमांच्यासाठीच ही समिती स्थापन करण्यात आली आणि मुस्लिमांच्या आर्थिक उत्थापनासाठीच या समितीमध्ये विचार करण्यात आलेला आहे. काय आहे सगळं प्रकरण, काय काय सांगितलंय? 430 पानाचा या सच्चर समितीचा अहवाल आहे. या 403 पानाच्या अहवालामध्ये सच्चर समिती जे काही सांगते ते तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. काय काय सांगितलंय बघा. मुस्लिम तरुणांच्यासाठी, मुस्लिम विद्यार्थ्यांच्यासाठी मोफत शिक्षण असणं आवश्यक आहे. मुस्लिम विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणामध्ये शिष्यवृत्ती दिली पाहिजे. मदरशांचं आधुनिकीकरण सरकारनं केलं पाहिजे. उच्च शिक्षण घेतलेल्या किंवा शिक्षण घेतलेल्या मुलांना रोजगार देण्यासाठी सरकारी यंत्रणेकडून काम झालं पाहिजे. मुस्लिम भागामध्ये, मुस्लिम बहुल भागामध्ये सरकारी बँकांच्या शाखा देऊन तिथे मुस्लिम तरुणांना लघु उद्योगासाठी कर्ज देण्याची विशेष व्यवस्था करायला पाहिजे. मुस्लिम वस्त्यांमध्ये खास मुस्लिम तरुणांकरता ITI म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि पॉलिटेक्निक म्हणजे तंत्रनिकेतनची स्थापना करायला पाहिजे. तिथे फक्त मुस्लिम विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायला पाहिजे. मुस्लिम वस्त्यांमध्ये खास करून दवाखाने उघडले पाहिजेत, सरकारी शाळा उघडल्या पाहिजेत. राजकीय समानता यावी यासाठी मुस्लिम वार्डामध्ये मुस्लिम आरक्षण करण्यात यावं.
तिथून मुस्लिमांच्या व्यतिरिक्त अन्य धर्मियांचा, अन्य पंथांचा प्रतिनिधी निवडून येऊ नये आणि मदरशाच्या डिग्रीला सरकारी मान्यता देण्यात यावी, या स्वरूपाच्या शिफारशी एखादा आयोग करतो आणि त्या आयोगाच्या शिफारसीवरून, म्हणजे 2006 साली आलेल्या शिफारशीवरून आता सरकार 5,200 कोटी रुपयांची तरतूद करतं, ज्याच्यामध्ये UPSC साठी यात फंडिंग करण्यात यावं, मुस्लिम मुलांच्या UPSC अभ्यास करणाऱ्या मुलांना आणि वक्फ बोर्डाला वेगवेगळी कर्ज देण्यात यावी, अशी उपाययोजना करण्यात आलेली आहे. सरकारने दिलेल्या शपथपत्रात यात मुस्लिमांच्यासाठी असंच लिहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये शीख, जैन, पारसी, ख्रिश्चन या धर्माचा उल्लेख नाही. म्हणजे अल्पसंख्याक ही जे समजलं जातं ते फक्त मुस्लिम आहेत का, हा मोठा प्रश्न पडतो. मुस्लिम अल्पसंख्याक आहेत का, हाही पुढचा प्रश्न पडतो. खरोखरच मुस्लिम समाज अन्य समाजांनी दाबल्यामुळं, म्हणजे त्यांना हे केल्यामुळं, मागं ढकलल्यामुळं मागं राहिला आहे का, याचा देखील विचार करण्याची गरज आहे. काय या मुस्लिम समाजाचं वास्तव बघा. भारतामध्ये जेवढ्या काही राजेशाही व्यवस्था होऊन गेल्या, मी काही निवडक नावं तुम्हाला सांगतोय, सगळीच नावं घेऊ शकेल असं नाही. म्हणजे मुघल, निजाम, आदिलशहा, कुतुबशहा, फारुकी या सगळ्या वंशांच्या सत्ता भारतभर राहिलेल्या आहेत. मुघलांचं साम्राज्य किती होतं, निजामशाही किती होती, आदिलशाही किती मोठी होती, कुतुबशाही किती होती, बंगालच्या नवाबाची शाही किती मोठी होती, या सगळ्यांचा विचार जर केला तर जवळपास 70% भारतावरती फक्त आणि फक्त मुस्लिम शासकांचं राज्य होतं. म्हणजे मुस्लिम ही या देशातली शासनकर्ती जमात होती. कुठल्या ना कुठल्या निमित्तानं ही सगळी माणसं सरकारमध्ये होती, राज्य चालवत होती. मराठवाडा, तेलंगणा, विदर्भ, कर्नाटक, बंगाल, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, विदर्भ एवढ्या सगळ्या भागावरती फक्त आणि फक्त मुस्लिम शासनकर्त्यांचं राज्य होतं. भूभागाचा विचार केला तरीही 70% आसपासचा भूभाग हा मुस्लिम शासनकर्त्यांच्या हातामध्ये होता, ज्यांचे सरदार, छोटे सरदार, मोठे सरदार, सैनिक या सगळ्यांचं प्रमाण मुस्लिमांचं जास्त होतं. म्हणजे हा समाज पूर्वीपासून शासनकर्ता समाज राहिलेला आहे, याचा विचार या अहवालामध्ये करण्यात आलेला नाही. आणखी कुठली गोष्ट आहे, हा शासनकर्ता वर्ग सत्ता हाती गेल्यानंतर, निजाम गरीब झाला किंवा आदिलशाहीचे कोणी राहिलं की नाही माहित नाही, मुघलांचे वंशज कुठे आहेत, बाकी नवाबांचे वंशज कुठे आहेत, त्यांची अवस्था काय आहे, याचा विचार करायचा ठरला तर यांची गरिबी का आली याचा विचार देखील या समितीच्या अहवालात, सच्चर समितीच्या अहवालात करणं आवश्यक होतं. पण 403 पानामध्ये गरीब होण्याच्या कारणांचा अजिबात विचार झालेला नाही आहे. याच्या गरिबीचं पहिलं कारण आहे शिक्षणाचा अभाव, लौकिक अर्थाने जे शिक्षण महत्वाचं आहे ते न घेणे, व्यवहारासाठी ज्या शिक्षणाची आवश्यकता आहे ते न घेणे, मदरशांमधून शिक्षण घेणे, धार्मिक शिक्षण घेणे, ज्याला अलौकिक समजलं जातं अशा स्वरूपाचं शिक्षण घेणे, यामुळे हा समाज मागे राहिलेला आहे. आणि दुसरं आणि ते महत्वाचं कारण आहे ज्याचा उल्लेख या अहवालामध्ये करणं आवश्यक होतं, त्यामध्ये लोकसंख्या वृद्धीवर नियंत्रण न ठेवणे हे सगळ्यात मोठं कारण आहे. एक माणूस 5-6 पोरं, 8-10 पोरं हा प्रघात राहिलेला आहे. जेव्हा संपत्तीची वाटणी अनेक भागांमध्ये व्हायला लागते तेव्हा तिचा संकोच होतो आणि पुढे पुढे ती शिल्लक राहत नाही, अशी स्थिती असते. एखाद्या मोठ्या महालाची झोपडपट्टी व्हायला वेळ लागत नाही, अशा स्वरूपाचा वंशविस्तार होत असेल तर या वंशविस्ताराला लगाम घातल्याशिवाय आर्थिक संपन्नता मुस्लिम परिवाराच्या मध्ये येणार नाही. यांच्या वंशविस्ताराला लगाम घालण्याची तरतूद या सच्चर समितीच्या अहवालात करणं आवश्यक होतं. मुस्लिमांच्या दारिद्र्याचं कारण, जर दारिद्र्य असतीलच तर दारिद्र्याचं कारण हे वाढती लोकसंख्या आहे, यावरती सच्चर समिती काहीच बोलत नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे, मुस्लिम अल्पसंख्याक आहेत का, केरळामध्ये त्यांची किती संख्या आहे, अन्य राज्यात किती संख्या आहे. काही काही शहरामध्ये मुस्लिम मोठ्या प्रमाणात, लक्षद्वीप सारख्या मतदारसंघात निव्वळ मुस्लिम मतदार आहेत, केरळ सारख्या राज्यात मुस्लिम बहुसंख्याक आहेत. तिथे मात्र हिंदूंना अल्पसंख्याकाचा दर्जा दिला जात नाही. तिकडे ख्रिश्चनांची संख्या पूर्वांचलामध्ये जास्त आहे, तिथे हिंदूंना अल्पसंख्याकाचा दर्जा दिला जात नाही.
पण देशभरामध्ये 10-12-15% 18-19% आसपास गेलेल्या मुस्लिम समुदायाला मात्र अजूनही अल्पसंख्याक समजलं जातं. केवळ ते मुसलमान आहेत म्हणून सवलत द्यायची असा निर्णय जर आमचं सरकार इथल्या समित्या करणार असेल तर मात्र हा घटनेच्या सगळ्याच कलमांचा, समानतेच्या कलमांचं उल्लंघन होईल. हिंदू संप्रदायाला जाती जातीमध्ये विखुरून टाकायचं, खंडित करायचं, विखंडित करायचं आणि त्याच्या आधारावर अन्य समाजांना, अन्य धर्मांना अल्पसंख्याक म्हणून त्यांना मोठेपणा आणि सवलती देत राहायच्या, हाच खरा यातला सगळ्यात मोठा घोळ आहे. म्हणूनच उत्तर प्रदेशातल्या काही मंडळींनी एकत्र येऊन सच्चर समितीच्या अहवालानुसार मुस्लिमांच्या उत्कर्षासाठी दिलेल्या, फक्त मुस्लिमांच्या उत्कर्षासाठी दिलेल्या 5,200 कोटी रुपयांच्या निधीवरती आक्षेप घेतला आहे. हा आक्षेप सध्याच्या मोदी सरकारच्या निधी वाटपाच्या कामावर घेतला आहे. धर्माच्या आधारावर, जातीच्या आधारावर अशा स्वरूपाचा निधी दिला जाऊ नये असं या लोकांचं म्हणणं आहे. आता हा दिला जाईल का, की याला न्यायालय काय निर्णय घेईल यावर देखील लक्ष द्यावं लागणार आहे. पण आपल्या देशात बहुसंख्य होत जाणाऱ्या समाजाला अजूनही अल्पसंख्याक म्हणून किती सुविधा द्यायच्या, किती सुविधा देत राहायचं आणि बाकीच्यांनी बघत राहायचं, याचा विचार लोकांनीच करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलच्या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.